नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे 8, ज्यामध्ये आपण कोकण रेल्वेच्या पदभरती संदर्भात परीक्षा दृष्टिकोनातून काही अतिशय महत्त्वाचे अति संभव प्रश्न आपण पाहणार आहोत। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर तुम्ही ते देखील पाहून घ्या। परीक्षेपूर्वी तुम्ही ते देखील पाहून घेतला तर तुम्हाला परीक्षेमध्ये त्या संदर्भात कोणताही प्रश्न विचारला तर तुम्हाला त्याचं अचूक पद्धतीने उत्तर निवडता येतं। आणि हे सर्व काही तुमच्या जे कोकण रेल्वेचा अभ्यासक्रम आहे त्याला अनुसरून प्रश्न आहेत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पाहत चला। तर आपल्या आजच्या भाग 8 मधला जो की प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, कोणत्या परजीवी जीवाणूमुळे हिवताप म्हणजे मलेरिया होतो? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, जे काही प्लाझ्मोडियम हा जो आहे यामुळे जे आहे जे की मलेरिया होतो। आणि आपल्याला माहित आहे कोकण रेल्वेमध्ये आपल्याला सामान्य विज्ञानावर आधारित सर्वाधिक भर द्यावा लागणार आहे, कारण का यामधले तुम्हाला सर्वाधिक प्रश्न विचारले जाऊ शकतात। ऑप्शन नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर होणार आहे। त्यानंतरचा पुढील प्रश्न, मानवी हृदयाचे दर मिनिटास डॅश स्पंदने होतात? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, जे की 72 स्पंदने जे आहे होतात, 72 स्पंदने होतात। तर अनेक विद्यार्थी जे आहे जे की कोकण रेल्वेच्या आपल्या टेस्ट सिरीज संदर्भामध्ये मेसेज करत होते। तर विद्यार्थी मित्रांनो, टेस्ट सिरीज आपली ऑलरेडी रेडी आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरची लिंक दिली आहे, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी चार्जेस पे करून लगेचच्या लगेच सर्व काही टेस्ट सिरीज घेऊ शकता। तुमच्या पोस्टनुसार तुम्ही त्या ठिकाणी टेस्ट सिरीज घ्या, तुमच्या पोस्टचं नाव सांगा, तुम्ही कोणत्या पोस्ट करता अप्लाय केला आहे। त्यासोबत तुम्हाला टेक्निकल जर पाहिजे असेल तर आपल्याकडे सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कम्प्युटर हे सर्व काही आपल्याकडे टेक्निकल देखील रेडी आहे, त्यामुळे तुम्ही टेक्निकल सुद्धा देखील अभ्यास करू शकता। या शेवटच्या दिवसांमध्ये परिपूर्ण तुमचा अभ्यासक्रम त्याद्वारे कव्हर होईल। ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना घ्यायचा आहे त्यांनी नक्की आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सेलरची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे, रक्त गोठवण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की क जीवनसत्वाचा उपयोग होतो। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतीय जनता पार्टी राज्य करत नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की राजस्थान। थोडक्यामध्ये हे ओल्ड जीकेचा क्वेश्चन्स आहे, त्यामुळे यावर आपण तेवढं फोकस करू शकत नाही। त्यानंतर पुढील प्रश्न, जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, जे की आशिया। तर आशिया हा आपला जगातील सर्वात मोठा खंड आहे। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता असंसर्गजन्य रोग आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की मधुमेह हा जो आहे असंसर्गजन्य रोग आहे। त्यानंतर पुढील प्रश्न, हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ कोणते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की लिंबू। लिंबू जे हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ आहे। त्यानंतर पुढील प्रश्न, मौर्य समाजाची स्थापना कोणी केली होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की चंद्रगुप्त मौर्याने जे आहे जे की केली होती। त्यानंतर आपला पुढील प्रश्न, कोणत्या प्राण्यापासून हत्ती रोगाचा प्रसार होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की डास। डासापासून हत्ती रोगाचा प्रसार होतो। त्यानंतर पुढील प्रश्न, तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की निकोटीन। निकोटीन हे विषारी द्रव्य तंबाखूमध्ये असतं। त्यानंतरचा पुढील प्रश्न, 5 हेक्टोलिटर बरोबर किती लिटर होत असतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की 500 लिटर जे आहे जे की 5 हेक्टोलिटरला होतं। त्यानंतरचा पुढील प्रश्न, भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की सुचिता कृपलानी हे जे आहे जे की पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या। त्यानंतर पुढील प्रश्न, पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की मज्जासंस्था याला इजा करतो। त्यानंतर पुढील प्रश्न, धातूंचा राजा कोणाला म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, सोने। सोन्याला धातूंचा राजा असं जे आहे ते म्हटलं जातं। त्यानंतर पुढील प्रश्न, मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगड्यांची संख्या किती असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की 24 एवढी असते। त्यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या जीवनसत्वा अभावी मनुष्यास रात आंधळेपणा हा रोग होतो? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, जे की अ जीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा हा जो आहे जो आजार होतो। त्यानंतर पुढील प्रश्न, हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की ड जीवनसत्व आवश्यक असतं। त्यानंतर पुढील प्रश्न, विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की व्हायरसॉलॉजी या नावाने ओळखला जातो विषाणूंचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला। त्यानंतरचा पुढील प्रश्न, पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की सोनार तंत्रज्ञान हे जे आहे थोडक्यात वापरतात। त्यानंतर पुढील प्रश्न, कोणते तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की करडई। करडईचं तेल जे आहे जे की हे उपयुक्त आहे। त्यानंतर पुढील प्रश्न, खाद्यपदार्थात खाण्याचा सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की क जीवनसत्वाचा हा जो की नाश होतो। त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे जो की
सर्वात जास्त भूकंप खालीलपैकी कोणत्या देशात येतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की जपान या देशामध्ये सर्वाधिक जास्त भूकंप होतात. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला टेक्निकलमध्ये तुमचं आवडतं टेक्निकल हवा असेल तर तुम्ही आपल्या सेलरला मेसेज करून घेऊ शकता. टेक्निकलमध्ये आपल्याकडे 1000 क्वेश्चनचं MCQ क्वेश्चन बँक आहे आणि जे एक्झाम संदर्भातचे काही मेसेजेस येत होते तर त्या संदर्भात आपला दुसरा व्हिडिओ आज सायंकाळी 6 वाजता येणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला एक्झाम संदर्भात कोणकोणत्या वॉर्निंग्स आहेत जे की लक्षात ठेवायला पाहिजे हे आपण त्यामध्ये डिस्कस करणार आहोत. त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ न चुकता पाहून घ्या मित्रांनो. त्यानंतरचा पुढील प्रश्न, त्वचेला काळा रंग कोणत्या पदार्थापासून प्राप्त होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की मेलनिन या पदार्थापासून प्राप्त होतो. त्यानंतर पुढील प्रश्न, नॅशनल मॅथमॅटिक्स डे कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की 22 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. त्यानंतर पुढील प्रश्न, अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाला डॅश असे म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की आकाशगंगा असं जे आहे थोडक्यात म्हटलं जातं. त्यानंतर पुढील प्रश्न आपला, वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की 0.04% एवढं जे आहे जे की कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण असते. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला, निद्राश हा रोग डॅश या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की ब जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे. त्यानंतर पुढील प्रश्न, भारतातील कोणत्या राज्यात जास्त हत्ती बघायला भेटतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की कर्नाटक या राज्यामध्ये सर्वाधिक बघायला मिळतात. त्यानंतर पुढील प्रश्न, वातावरण ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की 21% एवढं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, भारताचे संविधान कधी लागू झाले होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की 26 जानेवारी 1949. तर 26 जानेवारी जे काही 1950 आहे त्या साली जे आहे भारताचं संविधान लागू करण्यात आलं आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न, शरीराचा तोल सांभाळण्याचं काम कोण करतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की लहान मेंदू हे जे आहे शरीराचं तोल सांभाळण्याचं काम करतं. तर असे विद्यार्थी म्हणून आपल्या आजच्या व्हिडिओमधले काही आपण टॉप क्वेश्चन्स पाहिले आहेत, ज्यामध्ये आपण सामान्य विज्ञान, सामान्य ज्ञान या दोन्ही ज्या सब्जेक्टवर प्रश्न आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न भरपूर पाहायचे असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आपण या उर्वरित 3 दिवसांमध्ये देखील भरपूर प्रश्नांचा सराव करणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या टेस्ट सिरीज किंवा नोट्स हवे असतील त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही टेस्ट सिरीज मागून घ्या तुमच्या पदानुसार, तुमच्या पोस्टनुसार. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.